मिरजेत आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू. वचनपूर्ती करत मंजूर करून आणलेल्या 74 कोटींच्या विकास कामांच्या उद्घाटनांना सुरुवात. निवडणुकीपूर्वी सर्व कामे पूर्ण करणार आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे आश्वासन. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून आज मिरजेतील प्रभाग क्रमांक अण्णाभाऊ साठे योजना, नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल 1,45,00,000 रुपयांच्या 9 विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रभागातील अन्य 8 कामांसाठी 1,15,00,000 रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. लवकरच या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत. प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे. रविवारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये नदी कॉन्क्रीट रस्ता करणे 10 लाख, रानभर पॉल कॉन्क्रीट करणे 10 लाख, तानाजी साळुंखे घर ते तानाजी चौक रस्ता डांबरीकरण आणि रस्ता सुधारणा 40 लाख, आदर्श कॉलनीमधील रस्ता सुधारणा करणे 10 लाख, कल्पतरू कॉलनी जवळील देशमाने घर ते मेघाणी घर रस्ता सुधारणा करणे 10 लाख, गोसावी गल्ली जिजामाता चौक येथील सभामंडप विकसित करणे 10 लाख, पंढरपूर रोड माणेघर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा करणे 15 लाख, सैनंदन पार्क जवळील म्हाडा कॉलनीमधील रस्ते कॉन्क्रीट करणे 15 लाख, रमा उद्यान येथे गणपती मंदिर सभामंडप बांधणे 25 लाख या विकास कामांचा समावेश आहे. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळेस फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि जागोजागी पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी जाहीर सत्कार केला. यावेळी युवा नेते सुशांतदा खाडे, भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे, भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष सौ अनिता हार्गे, माजी स्थायी समिती सभापती सुरेशबाबू आवटी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, गणेश माळी, दिगंबर जाधव, निरंजन आवटी, संदीप आवटी, अजित दोरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे, भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर, सचिन जाधव, माजी महापौर संगीता खोत, विनायक यादव, अजिंक्य हंबर, महादेव नलवडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 2024-25च्या डीपीसीची कामं, काय बजेटची कामं असतील, काय नगरविकासची कामं असतील आणि इतर हे होती सगळी कामं, अशी कामाची उद्घाटनाची आम्ही सुरुवात केलेली आहे. आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज बऱ्याच कामांची उद्घाटन झाली. लोकार्पण सोहळाही झाला तिथला आणि त्यामध्ये जवळजवळ 1.5 कोटीचे उद्घाटन आज आम्ही ह्या सकाळी 10 ते 12 पर्यंत आम्ही उद्घाटन केले. उद्घाटन करत असताना गल्ली गल्लीचे रस्ते लोकांची अपेक्षा होती, लोकांच्या मागण्या होत्या, खूप दिवसापासून ते वंचित होते. पण आज तिथं बघितलं, उद्घाटन करताना बघितलं तर लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान असं आम्हाला दिसण्यात आलं. आज ह्या दृष्टिकोनातून आम्ही शहर घेतो, सकाळी उद्घाटन घेतो, आम्ही संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागाचे उद्घाटन घेतो आणि ग्रामीण भागातली पण बरीच कामं हे आंब्याफुल असेल, 25-15 असतील, जमचौद असेल, तीर्थक्षेत्र असेल, बजेट असेल, इथली कामं सगळी आम्ही उद्घाटन आम्ही कार्यालयात नियोजित केलेलं आहे. प्रोग्राम सगळा तयार झालेला आहे. आज आम्ही संध्याकाळी 8 इथं उद्घाटनला आम्ही जाणार आहोत. आज तर मला आनंदाने सांगू वाटतं की आज जी ह्या टप्प्यातली जी उद्घाटन होणार आहे ती शहरामधली 15,51,00,000ची उद्घाटन होणार आहे आणि ग्रामीण मध्ये 68 कोटी, शहर 15,51,40,000 आणि ग्रामीण 68,66,48,000 अशी एकूण 74 कोटी 16,88,000चे उद्घाटन आम्ही ह्या 15 वर्षामध्ये आम्ही करतो आहोत. देवाच्या अगोदर करतो आहोत. ही कामं वर्कआउट झालेली आहेत, सगळे झालेले आहेत. उद्यापासून ही कामं चालू होतील, 1-2 दिवसात कामं चालू होतील आणि ही कामं निश्चितच देवाच्या अगोदर संपवायचा आम्ही हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. त्या दृष्टिकोनातून ही उद्घाटन संपन्न होत आहेत. बरीच कामं आता लिस्ट तसं वाचा गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे की उद्घाटन गावं त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या घरापर्यंत त्या घरापर्यंत अशा उद्घाटनाच्या लिस्ट आहेत. त्यामुळं निश्चितच फक्त आकडेवारी दिलेली की उद्घाटन कधी आहे, आज एवढे उद्घाटन आहे, उद्या उद्घाटन आहे, परवा उद्घाटन आहे, अशी गरज करत सकाळी शहर आणि संध्याकाळी ग्रामीण अशी उद्घाटन आम्ही संपन्न करतो. एक दुसरा लॉट आमचा एक मांडण्यासाठी गेलेला आहे की आताची डीपीडीसी असू द्या, शासनाचे काही पैसे असू द्या, आमदार फंड असू द्या, असं जवळजवळ 50 कोटीचं आता एस्टिमेट आणि त्याच्या टेंडरसाठी आम्ही सबमिट केलेलं आहे. तेही आम्हाला कालावधीमध्ये
जर शासनाने आम्हाला परवानगी दिली 3 दिवसाचं टेंडर दिलं तर ही कामं आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अगोदरची ही कामं पुन्हा आम्ही उद्घाटन करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून जनतेसाठी हा एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या टप्प्यामध्ये ही उद्घाटन होत आहे. जे वंचित राहिले होते, जे मागण्या होत्या त्यांच्या सगळ्यांच्या, त्या मागण्या पुढे करण्याचा तंतोतंत प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे समाधानी वातावरण झालेलं आहे आणि निश्चितच लोकांनी मला 4 वेळा इथे आमदार केले, त्यामुळे त्याची परतफेड करणं हे माझं काम आहे. त्या दृष्टिकोनातून ही कामं आम्ही होऊ घातलेले, ती कामं होतील. आणि काय वंचित असतील आणि काय कामं असतील तर त्यांनी ऑफिसला येऊन आम्हाला निवेदन द्यावं. त्या कामाचाही पाठपुरावा आम्ही करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.